कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब, नमस्कार। ही माझी कागदपत्र आहेत। हा मला कामाचा अनुभव पण आहे। इथं मला वार्ड बॉयचं काम मिळेल का? नाव काय म्हणतात तुम्ही? मी माणिक घुले। शिक्षण कुठे झालं तुमचं? चोख काम करतोस की का? कुठं शिकलाय सगळं? इथं कामोटणीला ट्रेनिंग मिळतं वाढवायचं। कसली चावी? ती माझ्या लॉकरची चावी। होय, मला सांग, मी सोडून अजून कोणाकोणाला मदत केली पळून जायला? तुझं काम होत आहे ना, मग गपरा की जरा। झालं का सुरू परत तुझं? ए गोळी खा। बरं ते जाऊ दे, मला एक सांग, एवढे सगळे झोल दट्टा कसं काय करतो रे? अरे बेट्या, वॉर्ड बॉय आहे मी। म्हणजे अरे कसं आहे ना, आम्ही फक्त साफसफाई आणि डॉक्टरची चाकरी करू शकतो, अशी एक समजूत आहे लोकांमध्ये। त्यामुळे दुसरं काय जरी केले तरी कोणाला काय शंका येतच नाही। काय कळलं नाही? कळणार पण नाही तुला। अरे आम्ही लोकांना औषध आणून देणं आणि दवाखान्यातली बारीक सारीक कामं करणं या पलीकडे काहीच करू शकत नाही असं लोकांना वाटतं। आम्ही काही करू शकतो, कारण कसं आहे, आम्ही समोर असून पण अदृश्य असतो, मिस्टर इंडियाच्या घड्याळावाणी। मिस्टर इंडिया? हा, मिस्टर इंडिया। अरे आता हे बघ, आता तुला पण पुण्यात आमच्यासारखं राहावं लागणार आहे, समोर असून पण अदृश्य, मिस्टर इंडिया सारखं। आता त्याचा जरा विचार कर। मी काय करायला पाहिजे हे जर मला तुझ्याकडून ऐकावं लागलं तर माझा जगून उपयोगच काय? मला जी अक्कल शिकवली ना ती शेवटची। मी काय करायला पाहिजे हे मीच ठरवणार, आणि जे ठरवलंय तेच करणार। अहो मी काहीतरी विचारलं तुम्हाला, कुठे शिकलात तुम्ही? हे कामोटणे। रेकॉर्डच चांगले आहेत तुमचे, मग तो आधीचा वेड्यांचा दवाखाना सोडून इकडे का आलात? आईची माया मला इकडे घेऊन आली बघा साहेब। म्हणजे? अहो आई आजारी आहे ना, ती इथं असती पुण्यात। आईसाठी तुम्ही पुण्याच्या त्या टोकावर नोकरी सोडून या टोकाला आलात? अहो यावंच लागलं साहेब। काय आहे, तिला झाला एक आजार, आणि सध्या तेव्हा आजार लयच बळवलाय बघा। माझ्याशिवाय बरं होईल असं वाटत नाही तो। अहो म्हणजे आता माझ्या आईला मी सोडून दुसरं कोणी नाही हो, तिची काळजी मी नाही घेणार तर मग कोण घेणार, म्हणून मला इकडे यावं लागलं बघा। हां हॅलो सर, ते एक वॉर्ड बॉय आलेत, आपल्याला गरज होती ना वॉर्ड बॉयची। हो केलेत, रिपोर्ट आहेत चांगले त्यांचे, मी केली फाईल चेक आत्ता। ओके सर, चालेल, ठीक आहे।
उद्यापासून तुम्ही जॉईन होऊ शकता. आज आम्ही फॉर्मॅलिटीज पूर्ण करू. हरकत नाही साहेब, आभारी आहे बरं का. अपर्णा मॅडम, मला बाकी कुठल्याही विषयावर तुमच्याशी बोलायचं नाही. आता मला फक्त एवढं सांगा की इथून पुढे आपण अमोलला सांभाळायचं कसं, सांगता का? बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं करू. तू सांग अमोलला कोणी कधी सांभाळ. इथून पुढं आपण ज्यावेळी एकत्र असू ना, ते फक्त अमोलसाठी असू, अमोलच्या आनंदासाठी असू, त्याचे मा आणि बाबा म्हणून. इथून पुढे आपल्यात नवरा बायकोचं नातं नसतं. काय म्हणतोय मी? आणि अजून एक महत्वाचं, हे जे आपल्यात काय ठरलंय ना, ते चुकून पण अमोलला नाही कळलं पाहिजे. कसल्याही परिस्थितीत त्याला हे कधीच नाही कळलं पाहिजे की आपण त्याच्या आनंदासाठी एकत्र राहतो. त्याच्यासाठी आनंदी फॅमिली आहे ना, आनंदीच राहिली पाहिजे. मी येडा म्हणून बोलतोय का? मी जे बोलतोय ते कबूल आहे का? बोला काहीतरी. अमोल, 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 काय झालं तुला? अमोल, काय काय बाईक काढ त्याची. अमोल, काय रे? ए बाळा, अमोल, अमोल, हे बघ, मा बाबा आले तिकडे. हे बघ अमोल, काय झालं अर्जुनाला? अमोल, अमोल, अमोल उठा. अमोल, अमोल, अमोल. डॉक्टर, 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 याला बघा ना काय झालं, प्लीज लवकर बघा ना. डॉक्टर, मला काय झालं ते जरा सांगता का व्यवस्थित? डॉक्टर, त्याला चक्कर आली आहे. म्हणजे आधी पण एकदा आली होती, त्यावेळी आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवलं होतं. त्यावेळी ते म्हणले होते की स्ट्रेसमुळे आणि विकनेसमुळे असं होते. पण आता काय झालं, प्लीज बघा ना तुम्ही. हे बघा, तपासणी केल्याशिवाय मला आता काही लगेच सांगता येणार नाही. याला जरा आत घ्या. मग करा ना तपासण्या, बघा ना. तुम्ही इथंच थांबा. अमोल, तुम्ही इथंच थांबा, मी काय ते तपासणी करून घेतो. लवकर बघा प्लीज डॉक्टर. हो रुपाली ताई, तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. मोना, कळते का तुला अमोल किती जोरात पडलाय? त्याला काही झालं तर नसेल ना? रुपाली ताई, मला तुमची काळजी कळतेय. अहो पण एक गोष्ट लक्षात घ्या की याआधी त्यांना असं झालं होतं आणि मला तरी असं वाटतंय की त्यांना ना वीकनेस असणार आहे, बाकी काही नाही. पण यावेळी वरती पाठवणारी मी होते ना. मोना, अमोल माझ्यामुळे आजारी पडला का ग? रुपाली ताई, अहो काय बोलताय तुम्ही? आणि असं का वाटतंय तुम्हाला? कारण आपण आणि भाऊजींच्यात भांडणं चालले तसं तू मला सांगितलं होतं. मग ती भांडणं ऐकून अमोलने टेन्शन घेतलं म्हणून त्याला चक्कर आली. हा, असं वाटायला लागले आता मला. हो रुपाली ताई, असं होतं का? आणि ते खरंच एवढा विचार करतील का हो? लहान मोना, 7 वर्षांनी पूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा अमोल होता. विसरलीस का तू? मी नाही विसरले रुपाली ताई, पण मला अहो आता अमोलची खूप काळजी वाटायला लागली आहे. हो रुपाली ताई, हे बघा तुम्ही शांत व्हा आणि माझं ऐका. हे बघा, हे जर पहिल्यांदा असतं ना तर काळजी करणं साहजिक होतं, पण याआधी छोटे सरकारांना असं झालेलं आहे आणि त्यावेळी आम्हाला एवढं सिरियस वाटलं नव्हतं म्हणून आम्ही जास्त तपासण्या केल्या नव्हत्या. पण आता तिकडे वंश आहेत ना, त्या बघतील, सगळं ठीक होईल. तुम्ही शांत व्हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.